श्री जगन्नाथ गोशाळा चालू झाल्यापासून बऱ्याच गोमातांचं कत्तलीकडे जाण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि हीच देखील गोमाता आपल्या तुगाव येथील प्रवीण बिराजदार या तरुण शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 7 वर्षापासून ह्या गायीचा भाकडकाळ सुरुवात झालेला आहे। आज या गायीकडे पाहिलं असता आपल्याला असं दिसून येतं की या गायीचा सांभाळ त्या तरुण शेतकऱ्यांनी अतिशय सुंदरपणे केलेला आहे आणि या तिच्या संगोपनावरून असं दिसून येतं की त्या शेतकऱ्याने या गोमातेच्या सेवेकरिता कुठल्याही प्रकारची कमी त्यांनी ठेवलेली नाही। परंतु शेतकऱ्यालाही कुठेतरी मर्यादा असतात आणि त्याच मर्यादेमुळे आपल्या या तरुण मित्रांनी त्यांची अशी तळमळ होती की ही गोमाता कत्तलीला न जाता आपल्या या गोशाळेमध्ये तिच्या शेवटपर्यंत या ठिकाणी संगोपन व्हावं हा त्या शेतकऱ्यांचा हेतू असल्यामुळं या आपल्या प्रवीण बिराजदार यांनी आपल्या या गोमातेला आपल्या या गोशाळेमध्ये आणून सोडलेलं आहे। अशाच पद्धतीनं या परिसरातील अनेक तरुणांनी शेतकऱ्यांनी असा आदर्श घ्यावा आणि आपल्या गोमाता कत्तलीसाठी न सोडता किंवा न देता आपल्या या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये आणून सोडावं, जेणेकरून त्या गोमातेचं योग्य पद्धतीनं पालन पोषण आणि संवर्धन या आपल्या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये होईल। धन्यवाद मित्र।